उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव दौऱ्यावर आहे। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिंदेंनी रोड शो आयोजित केलेला आहे। जळगावात ठिकठिकाणी स्वागताचे फलक झळकतात। या संदर्भात आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी आढावा घेतलाय। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रोड शोचं जळगावात आज आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतात की शिवतीर्थ मैदानावर या ठिकाणी या रोड शो साठी मोठी जय्यत तयारी करण्यात येत आहे। दुपारी 1 वाजेच्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जळगावामध्ये या ठिकाणी आगमन होणार असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करत या ठिकाणी या रोड शोला सुरुवात होणार आहे। जळगाव महानगरपालिकेचा विचार केला तर जळगाव महानगरपालिकेमध्ये 75 जागांपैकी 12 जागा या बिनविरोध या ठिकाणी निवडून आलेल्या आहे। शिवसेना शिंदे सेनेच्या या ठिकाणी उमेदवारांना बळ देण्यासाठी, महायुतीच्या उमेदवारांना बळ देण्यासाठी उपमुख्यमंत्री आज एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे। त्यांच्यासोबत मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, शिवसेना शिंदे सेनेचे जे जिल्हा प्रमुख आहे विष्णू बंगाडे आहे, महिला महानगर प्रमुख आहेत सरिता माडी कोल्हे, त्या देखील या ठिकाणी उपस्थित राहणार असून दिग्गज नेत्यांची उपस्थिती या रोड शोला लाभणार आहे। आज मोठी जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी फलक या ठिकाणी लावण्यात आले असून उपमुख्यमंत्री थोड्याच वेळात जळगावात या ठिकाणी दाखल होणार आहे व मोठी जय्यत तयारी जळगाव शहरात करण्यात आली आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।